नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. इतके दिवस आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलतोय, पण आज एका आंतरराष्ट्रीय विषयाबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई सर. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. खरं तर मध्य पूर्व म्हणजे पश्चिम आशियामध्ये अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम सुद्धा या सगळ्या भागावर होत आहेत. आणि आता बातम्या येत आहेत त्या सिरियामधून. सिरिया इतके दिवस न्यूज मध्ये नव्हतं, पण सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना देश सोडून पळून जावं लागलं. बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतलं. या सगळ्या घडामोडींचा एकूण राजकारणावर काय परिणाम होईल हे आपण बोलणार आहोत. जतीन देसाई सर, पहिल्यांदा तर आमच्या प्रेक्षकांना हे समजून सांगा की सिरिया नेमकं कुठे आहे, त्याचा भौगोलिक इतिहास काय आहे आणि आता नेमकं काय घडतंय. सिरियाबद्दल बोलायचं झालं तर सिरिया निश्चित पश्चिम आशियात आहे. आणि लेबेनॉन, जॉर्डन या सगळ्या जे काही पश्चिम आशियातली इतर जे काही राष्ट्र आहेत ते सगळे खूप जुने, म्हणजे जॉर्डनचा जर आपण विचार केला तर खूप जुनं बरोबर राष्ट्र. अम्मान राजधानीचं देखील खूप म्हणजे ऐतिहासिक अशा स्वरूपात शहर आहे. आणि सिरियाची राजधानी दमास्कस हे तर अत्यंत जुनं शहर आहे. म्हणजे जगातल्या अशा स्वरूपात आपल्याला म्हणतात की सगळ्यात जुने जे काही 10 शहर असतील त्यातलं एक दमास्कस आहे. अशा स्वरूपात आजही म्हणजे दमास्कस मध्ये गेल्यानंतर सगळं ते जाणवतं, म्हणजे त्यातलं ऐतिहासिकता, त्यातले भव्यता हे सगळं आपल्याला जाणवतं. आणि त्यामुळे त्या शहराचं महत्व आहे. आणि भारताचाही आपण विचार केला तर सिरियाशी खूप जुने संबंध राहिले आहेत. दमास्कसशी व्यापाराचे संबंध आपले राहिले आहेत. त्याच स्वरूपात दमास्कसमध्ये आणि सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन राहायचे. आता खूप कमी झाले, पण ख्रिश्चन अजूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जसं मुस्लिम धर्मीय राहतात तसेच ख्रिश्चन धर्मीय सुद्धा आहेत. पण सर, तुम्ही आता जो दमास्कसचा उल्लेख केलात, याच दमास्कसमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली आणि सिरियाचे सर्वेसर्वा बशर अल असद यांना उठावामुळे देश सोडून पळून जावं लागलं. सगळ्यांना आठवण झाली ती म्हणजे इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांची राजवट उलथवून लावण्यात आलेली होती. सद्दाम हुसेनचा पाडाव झाला इराकमध्ये, त्याबरोबरच लिबियामध्ये गद्दाफींचा अंत झाला. ही घटना सुद्धा अशीच आहे का? बऱ्याच प्रमाणात त्याचं आपल्याला तुलना करता येईल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पश्चिम आशिया किंवा आपण म्हणतो अरब राष्ट्रात 2011 मध्ये मोठ्या प्रमाणानं, ज्याला इंग्रजीमध्ये अरब स्प्रिंग म्हटलं गेलं, बरोबर, त्या स्वरूपानं उठाव झाला अरब राष्ट्रात. त्याची सुरुवात ट्युनिशियातनं झाली आणि अनेक म्हणजे सगळ्या म्हणजे इजिप्तमध्ये झाली. तुम्ही म्हणतो होस्नी मुबारकच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली. इजिप्तमध्ये आपण पाहिलं आणि इतर अनेक राष्ट्रात अरबस्तानमध्ये पाहिलं. त्याच स्वरूपानं सिरियामध्ये देखील बशर अल असदच्या विरोधात ठिकठिकाणी लोकांनी निदर्शनं सुरुवात केली. आणि सगळी निदर्शन सुरुवातीच्या काळात एकदम शांततापूर्ण होती, अहिंसक अशा स्वरूपानं होती. परंतु इतर म्हणजे ट्युनिशिया एक अपवाद केला तर इतर अनेक राष्ट्रात सत्ता पलटून गेली. बरोबर, म्हणजे मुबारक गेले, गदाफी गेले, सद्दाम हुसेन गेले, अनेक जण त्या स्वरूपाने गेले. मात्र बशर अल असद जे आहे ते कायम राहिले. दोन गोष्टी बसर बोलत असताना लक्षात घेतली पाहिजे की 1971 पासून असद घराण्याची सत्ता सिरियामध्ये आहे. 1971 पासून 1971 मध्ये त्यांच्या वडिलांनी सत्ता हस्तगत केली आणि ते 2000 पर्यंत होते. 2000 मध्ये बशर अल असद सत्तेत आले. आणि तेव्हा देखील लक्षात घ्या, तेव्हा देखील घटना दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे तोपर्यंत सिरियाच्या घटनेत अशा स्वरूपानं होतं की राष्ट्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष याची किमान त्याचं वय 40 असलं पाहिजे अशा स्वरूपानं होतं. तेव्हा त्यांचं वय होतं 35. बरोबर. त्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ते 34 वर करण्यात आली, ज्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्ष होता आलं. म्हणजे त्यांची सुरुवातच घटना दुरुस्ती करून, आणि घटना दुरुस्ती कशा स्वरूपानं झाली ते काय सांगायला नको, तिकडनंच ते सुरुवात झाली. म्हणजे साहजिकच त्याचे 1971 पासून सिरियाने असद घराण्याची हुकुमशाही पाहिली आणि मोठ्या प्रमाणात ते ब्रुटल होती.
म्हणजे विरोधक अस्तित्वातच नाही. बरोबर. नाही आणि सगळी सत्ता त्यांच्या हातात. हम्म. आणि एक त्याचं लक्षात घेतलं पाहिजे की मसद अल असद हम्म. हे अलावाईट आहेत. हम्म. म्हणजे मुस्लिम मध्ये आपण शिया आणि सुन्नी असं बरोबर. म्हणतो. तर शिया हम्म. म्हणजे सिरियामध्ये शिया लघुमत म्हणजे हम्म. अल्पसंख्याक सुन्नी बहुल आहे सिरिया. अल्पसंख्याक हम्म. आणि त्या अल्पसंख्याक मधले हे अलावाईट हम्म. म्हणजे ते त्याचहूनही अल्पसंख्याक हम्म. म्हणजे खूपच अशा तुम्हाला मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हणता येणार नाही त्याहून थोडी जास्त हम्म. पण तरी देखील खूपच अल्पसंख्याक अशा स्वरूपानं अलावाईट समाज की जो सधन हम्म. आणि सिरियाचा जो काही समुद्र काठ जो आहे हा. किनारा जो आहे हा. त्या ठिकाणी प्रामुख्याने हा समाज राहतो सधन आहे. हा. आतापर्यंत त्यांचं राजवट चालली अनेक म्हणजे त्यांनी 2014ची तिकडची जी काही निवडणूक होती ती मी प्रत्यक्ष पाहिलेली हम्म. आणि त्या निवडणूक पाहिल्यानंतर मतदान पाहिल्यानंतर हम्म. की मला वाटायला लागलेलं की त्यांना 99% तर मतं मिळालीच पाहिजे म्हणजे ओके. म्हणजे त्याहून कमी मिळाले तर आश्चर्य अशा स्वरूपानं हा, हा. आणि त्यांना काही 97-98% त्यांच्या बाजूनं मतदान झालेलं. हम्म. की वेगवेगळ्या मतदान केंद्रात फिरत असताना बॅलेट पेपर हम्म. हातानं घेऊन मी पाहायचो आणि घेऊन बाहेरही निघालो तरी काही कोणी विचारत नव्हतं म्हणजे कोणाचं त्या नियंत्रण बॅलेट नव्हतं. पेपरला काही अर्थच नव्हता. हा. अशा स्वरूपात ही सगळी हम्म. 2014ची निवडणूक होती हम्म. आणि त्यानंतर 7 वर्षांनी निवडणुका होतात. 2021 मध्ये निवडणूक झाली. हम्म. त्या 21च्या निवडणुकीत देखील त्यांना 97-98% ते हम्म. प्रचंड बहुमताने विजयी झाले सर पण तुम्ही आणि म्हणताय 14ला रात्री जेव्हा निकाल आला हम्म. तेव्हा निकाल आल्यानंतर मी रस्त्यावर पाहिलं हा. तर जल्लोष हजारोंच्या संख्येनं लोक आणि बंदुकीनं फायरिंग आणि ते हा. जल्लोष करत होते आणि काल तशाच स्वरूपानं ते तर मला जल्लोष तेच झाला. विचारायचंय सर की एवढ्या प्रचंड बहुमतानं असद निवडून आले मग इतका असंतोष त्यांच्या विरोधात काय होता काय कारण आहेत? नाही, असंतोष होता म्हणजे कुठल्याही देशात हम्म. आपण जर पाहिलं की लोकांच्या ज्या काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे असतं हम्म. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही काही काळ दाबू शकता हम्म. काही काळ चिरडू शकता पण ते लॉंग टर्म पर्यंत राहत नाही. हम्म. लोकांना कुठेतरी वाटतं की आपल्याला देखील बोलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे हम्म. आणि तिकडे ते जाणवत हम्म. तिकडे ते जाणवत होतं की लोकांना म्हणजे लोक असदच्या बाजूने जे काही मतदान करत होते हा, हा. ते विलिंगली नव्हतं दहशतीने कारण होतं. मतदान केंद्रात देखील लष्कराची लोक होती. हम्म. शेवटी हे सगळं पाहिल्यानंतर माणसाला कुठेतरी वाटतं की आपल्याला देखील हम्म. विरोध व्यक्त केला पाहिजे आणि यातनं तो एका प्रकारानं विरोध व्यक्त झाला आहे. हम्म. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आज हम्म. जग 2 ह्याच्यात विभागलं. विभागलं गेलं आहे. एक तर रविवारी म्हणजे काल जे काय झालं हम्म. त्यात जगातल्या अनेक देश खुश झाले हम्म. अनेक देशातले अनेक समाज मी म्हणतो हम्म. ते खुश झाले आहेत. त्याच्याबद्दल आपण बोलूया सर पण तुम्ही सांगितलं की 2014 मध्ये तुम्ही सिरियाला गेला होतात. तुम्ही याच्या आधी पाकिस्तानला सुद्धा गेलेले आहात बरेच पश्चिम आशियामधले देश तुम्ही फिरलेला आहात. तुम्ही सिरियामध्ये गेलात तेव्हा तुम्हाला काय जाणवलं की ह्या देशामध्ये नेमकं काय चाललंय? ते नेमकं अशा स्वरूपानं की मी प्रामुख्याने गेलो होतो निवडणुकीसाठी हा. आणि ते निवडणूक व्हायचं आणि स्वाभाविकच आहे पत्रकार असल्यामुळे निवडणुकीच्या पलीकडे देखील आपण तिकडे गेल्यानंतर विचार करतो हम्म. आणि लोकांशी बोलत आहोत हम्म. आणि लोकांशी बोलत असताना कुठेतरी ती असंतोष जाणवत होता म्हणजे तो असंतोष तेव्हा तो व्यक्त झाला नाही. हम्म. त्याला कारण असंतोष जो काही लोकांचा होता त्याला दाबून टाकण्यात आलेला हम्म. परंतु तो लांब काळ आपल्याला असंतोष दाबून टाकता येत नाही. हा. आणि मला असं वाटतं की 2011 मध्ये जे काही अरब स्प्रिंग सुरू झालं हम्म. त्यातनं सिरियात बदल झाला नाही लोकांना असं वाटत होतं कारण हो. तेव्हा जे काही आंदोलन झालं हम्म. तेव्हा सिरियामध्ये देखील लोकांचा प्रचंड पाठिंबा होता हम्म. हे आपण लक्षात घेतो म्हणजे आणि ते संपूर्ण आंदोलन अहिंसक होतं हम्म. आणि तिकडनं वेगवेगळे जे काही दहशतवादी हा. संघटना आहेत त्यांनी घुसायचा प्रयत्न केला. बरोबर. लक्षात घ्या एक आताचा जो काही उठाव नेता आहे. आहे हम्म. आताचा जो काही नेता आहे हम्म. अल गोलानी म्हणून हम्म.
तो अल गोलानी मूळ सिरियाचा, तो 2003 मध्ये तो गेला इराकला. म्हणजे इराकमध्ये जेव्हा सद्दाम हुसेनचा पराभव झाला त्यानंतर तो तिकडे गेला आणि तिकडे स्वाभाविकच अमेरिकेच्या विरोधात तो तिकडे काम करायला लागला. आणि तेव्हा त्या ठिकाणी अल बगदादी होता आणि अल बगदादी अल कायदाचा तिकडचा प्रमुख होता इराकचा. आणि अल बगदादीने याला पाहिल्यानंतर याला परत सिरियाला पाठवलं आणि सिरियाला जे काही त्याने दहशतवादी लोकांना पाठवलं त्याचं नेतृत्व याला दिलं, अल गोलानीला दिलं. आणि अल गोलानी खूपच बगदादीचा विश्वासू आणि तो गेला सिरियात, म्हणजे आपल्या देशात तो परत आला. परत आल्यानंतर त्यांनी अल नुसरा नावाची एक दहशतवादी संघटना स्थापन केली. साहजिकच अल कायद्याशी संबंध होता. अल नुसराला असं म्हणता येईल की अल कायदाची सिरियाची ब्रांच त्या स्वरूपाने तिकडे होती. बरेच वर्ष तो तिकडे होता आणि प्रामुख्याने इडलिब नावाचं जे शहर आहे, प्रांत आहे, त्या ठिकाणी तो होता. तर मला तुम्ही इडलिबचा उल्लेख केला, तुम्ही हे जे म्हणताय ते खरं आहे. म्हणजे ही दहशतवाद्यांची कहाणी तर न संपणारी आहे सर, की कसे दहशतवादी एखाद्या देशाचा कब्जा करतात. मग इडलिब असेल, त्याच्यानंतर अलेप्पो सारखं जे शहर आहे ते पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालं हिंसाचारामध्ये. सर, राजकारण्यांचा खेळ होतो, हुकुमशहांची सत्ता गाजते, पण इथे सामान्य माणसाचं काय? म्हणजे सिरियामधून लाखो लोकांना दुसरीकडे स्थलांतर करून जावं लागलं. याच्याबद्दल तुमची काय निरीक्षण आहे? 2011 ते आजपर्यंत जवळपास 5 लाखाहून अधिक लोक सिरियामध्ये या यादवी युद्धात मारले गेले. मोर दॅन 5 लाख तेवढे मारले गेले. महिलांवरील हजारो महिलांवर अत्याचार. आणि अशा परिस्थितीत कोणालाही अशा देशात राहावंसं वाटत नाही, साहजिक आहे. बरोबर. म्हणजे मग त्या ठिकाणी मग ते देश सोडून कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करा. आणि मग या सगळ्यांचा प्रयत्न युरोप किंवा अमेरिकेकडे जाण्याचा, कारण त्याला कारण आहे. कारण जवळची जे काही इतर जे काही मुस्लिम राष्ट्र आपण ज्याला म्हणू, त्या मुस्लिम राष्ट्रांनी लोकांना प्रवेश देण्यापासून इन्कार केला. म्हणजे लेबनान, तुर्की. टर्कीमध्ये तर लाखो लोक घुसले. टर्कीमध्ये आज टर्कीमध्ये सिरियाचे काहीतरी 6-7 लाख लोक असतील टर्कीमध्ये. आणि ते एर्डोगन जो आहे तिकडचा प्रमुख, त्याला ते अडचणीचे झाले. त्याला ते सिरियामध्ये कधी परत जातील त्या स्वरूपानं त्याचा पाहणं आहे. पण शेवटी मग लोकांना परत जाण्यासाठी मग ते लोक विचार करतात युरोप किंवा अमेरिकेला जा. आणि युरोप आणि अमेरिकेला जाण्यासाठी तिकडनं बोटीनं जाणं, ग्रीस मार्गाने पुढे जायचं. बरोबर. आणि त्यात अनेक लोक मारली गेली. सर, तुम्ही जे सांगताय स्थलांतराचं, त्याच्यामध्ये अयान कुर्दी हा जो एक चिमुकला होता, त्याचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर पडलेला, जग हळहळलं अक्षरशः. म्हणजे काळजाचा थरकाप सगळ्यांचा उडाला ते फोटो बघून. आपण ते युट्यूबवर दाखवू सुद्धा शकत नाही, इतके ते असे फोटो आहेत. किंवा एक चिमुरडा होता, तो अँब्युलन्स मध्ये बसला होता, त्याच्या अंगावर खूप साऱ्या जखमा होत्या आणि त्याचे आई वडील कुठे आहेत, कुटुंबीय कुठे आहेत, काहीच माहिती नव्हतं. तुम्ही जसं महिलांच्या अत्याचाराचा उल्लेख केला, अशी किती मुलं अनाथ झाली असतील या संघर्षामध्ये? लाखो मुलं अनाथ झाली. म्हणजे अत्यंत म्हणजे वाईट परिस्थिती. म्हणजे सिरिया त्यानंतर सगळ्यात म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी दहशतवादी गेले त्या सगळ्याच देशाची हीच कहाणी आहे. इराक, सिरिया, अफगाणिस्तान, कुठलाही शहर, कुठलाही देश घ्या, शहर घ्या, अशाच स्वरूपाची कहाणी आहे. म्हणजे अत्यंत म्हणजे आजही म्हणजे आज आपण अफगाणिस्तानचा जर विचार केला की अमेरिका तिकडनं निघाली आणि अफगाणिस्तानच्या बद्दल एक चांगलं असं म्हणता येईल की अफगाणिस्तानचे जे सगळ्यात महत्वाचे क्रिकेटर रशीद खान किंवा मोहम्मद नबी, बरोबर, या लोकांनी परवा स्टेटमेंट काढलं. स्टेटमेंट काढून अफगाणिस्तानचे तालिबान सरकारने मुलींना शिकण्यापासून जे काही वंचित केलं आहे की त्या ठिकाणी 6वीच्या पुढे मुलींना शिकता येत नाही, त्याचा त्या लोकांनी विरोध केलाय अफगाणिस्तानच्या क्रिकेटरने. या दोघांचं मी स्टेटमेंट वाचलं. म्हणजे अशा स्वरूपाने लोक बोलायला लागले. अफगाणिस्तानमध्ये ज्या काही महिला आहेत की ज्यांना शिक्षण घेता येत नाही, त्या मुली, महिला
रस्त्यावर रोज उतरून निदर्शन करतायत, त्यांना तालिबानची पोलीस मारतायत चाबकानं, हो. तरी देखील निदर्शन करतायत. शेवटी की लोकांना शिकायचं आहे, लोकांना आपलं मत मांडायचं आहे, त्याला कुठलीही सत्ता, मग ती हुकुमशाह असेल किंवा धर्म आधारित सत्ता असेल, बरोबर. त्यांना फार काळ त्यांना दाबून ठेवता येते. आपण इराणमध्ये पाहतो, इराणमध्ये नर्गिस मेहमूद नावाच्या मुलीला नोबेल पुरस्कार मिळाला, अनेक वर्ष तुरुंगात. आता तिला 2 आठवड्यासाठी तब्येत खराब असल्यामुळे जामीनवर ती बाहेर आली आहे. पण कुठेही कोणीही हे ऐकून घेत नाही, आपण लक्षात घ्या. पण सर, तुम्ही जेव्हा सिरियाला गेला होतात तेव्हा तुम्ही बघितलं की या देशाची स्थितीच फार कठीण आहे, पण तिथे महिलांची स्थिती तुम्हाला काय जाणवली किंवा काही चळवळी अशा होत आहेत का? तुम्ही कुणाकुणाशी बोललात? काय अनुभव होते तुमचे? मी तिकडे काही सरकारी कर्मचारी आणि एक महिलांशी खूपच अधिक बोलणं होत होतं. त्या महिला तिकडच्या, आपण म्हणतो ना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी होत्या. एक गोष्ट मला मुद्दामून सांगितली म्हणजे की 2014 मध्ये दमास्कस मध्ये मी खूप कमी मुलींना बुरखामध्ये पाहिलेलं. बरं. खूप कमी मुलींना पाहिलेलं. मुली शिक्षण घेत होत्या. म्हणजे असद हुकुमशाह होता तर होता, पण महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, महिलांच्या अधिकारांच्या बाबतीत सगळे त्यांना ते अधिकार होते. हे हुकुमशाह आपल्याला कुठेतरी मान्य केलं पाहिजे की त्या माणसाने या सगळ्या गोष्टीवर कधी महिलांवर बंधनं आणली नाही. त्याच्यात महिला शिकून बाहेरही जात होत्या, या सगळ्या गोष्टी होत होत्या. म्हणजे आणि तो स्वतः मायनॉरिटी समाजाचे असल्यामुळे, अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना अल्पसंख्याक कशा स्वरूपानं विचार करतात त्याची जाणीव होती. आणि म्हणून तिकडे त्यांचं जे काही धोरण होतं त्या सगळ्या धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्यात होतं. पण सर, एवढं सगळं असून सुद्धा म्हणजे तुम्ही असं म्हणालात की हे जे बंडखोर आहेत ते बऱ्यापैकी दहशतवादी संघटनांचे प्रतिनिधी आहेत, हा काही सामान्य माणसांनी केलेला उठाव नाहीये, हा सशस्त्र उठाव आहे. मग बशर अल असद हा उठाव थांबवू का शकले नाहीत? कुठे कमी पडले? या 3-4 गोष्टी घडल्या त्या आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2011 सुरू झालं. 2015 असं वाटत होतं की सिरिया संपलाय आणि बसात असं पळून जातील. पण 2015 मध्ये रशियाने सिरियाला मदत करायला सुरुवात केली. बरोबर. आणि 2015 मध्ये बहुसंख्य शहर, म्हणजे दमास्कस आणि काही कोस्टल जे काही शहरं होती ज्यात अलावाईत बहुसंख्याने होते, त्याचा अपवाद केला तर जवळपास संपूर्ण सिरिया वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या ताब्यात केलेलं. म्हणजे त्यात अल नुसरा, इस्लामिक स्टेट हे प्रामुख्याने होत्या. पण रशियाच्या एंट्री नंतर परिस्थिती बदलली आणि जवळपास सगळी शहरं, म्हणजे अलेप्पो पासून, अलेप्पो 2016 मध्ये मुक्त झालं आणि सिरिया सरकारच्या ताब्यात आलं. बरोबर. एक इडलिबचा अपवाद राहिला. इडलिबचा अपवाद यासाठी राहिला की इडलिब बद्दल रशिया आणि टर्की या दोघांमध्ये एक अलिखित अशा स्वरूपाने एक समजूत होती की इडलिबला हात लावायचा नाही. आणि त्यामुळे ते इडलिब अल नुसराकडे राहिलं. आता त्यात बघा की अल नुसरा म्हणजे ते अल गुलानी आताचा तो आहे त्याच्याकडे. त्यानंतर त्याला बगदादींनी पाठवलेलं. त्यानंतर बगदादींनी त्याला असं सांगितलं की आता अल नुसरा जे आहे, अल नुसराने अल कायदाशी संबंध तोडून इस्लामिक स्टेटशी संबंध जोडले पाहिजे. ते याला मंजूर नव्हतं. त्यामुळे यांनी अल गोलानीने अल बगदादी की जो त्याचा बेंटोर होता त्याच्याशी संबंध तोडले. नंतर 2019 अल बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात तो मारला गेला. अल गोलानीला त्या पुढे काही झालं नाही. इडलिबवर कुठल्या स्वरूपानं हल्ले नाही, काय नाही. म्हणजे 2016 नंतर परत एकदा संपूर्ण सिरियावर बशर अल असद यांचं नियंत्रण आलं, अफवाद इडलिब.
पण सर आता अपातजली. आता जे असद यांच्या बाबतीत झालेलं आहे की बंडखोरांनी पूर्ण दमास्कस ताब्यात घेतलं आणि असद यांना पळून जावं लागलं. आता त्यांनी रशियामध्ये आसरा घेतलेला आहे. त्यांचं भवितव्य काय आहे सर? आणि सिरिया आणि त्यांचं काय नातं राहील? नाही, म्हणून एक काही गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता जो काय 27 नोव्हेंबरला जो काय हल्ला करण्यात आला, इदलिबहून अलेप्पोला गेले. अलेप्पो हे सिरियाचं 2 नंबरचं शहर, दुसरं सगळ्यात मोठं शहर, त्यांचं कमर्शियल कॅपिटल अशी म्हणता येईल. आणि त्याच 27 नोव्हेंबरला इस्रायल आणि हेजबुल्ला यांच्यात शस्त्रविराम झाला 60 दिवसाचा. हेजबुल्ला सिरियाला मदत करत होती, लक्षात घ्या. दुसरं की रशिया सिरियाला मदत करत होती. बरोबर. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, त्यालाही 2 वर्ष झाली. त्यामुळे रशिया देखील युक्रेनमध्ये अडकलेला आहे. म्हणजे आता सिरियाला किंवा असद यांना हेजबुल्लाकडनं ज्या स्वरूपानं आधी मदत मिळत होती ती मदत मिळणं अशक्य झालं, कारण त्यांचा आणि इस्रायलचा करार झाला शस्त्रविरामचा. रशिया युक्रेनमुळे रशिया मागे आलं. बरोबर. इराण मदत करायचा. इस्रायलच्या युद्धात इराणचंही नुकसान झालं, त्यामुळे इराण देखील आता फारशी मदत करण्याच्या स्थितीत नव्हती. याच काळात हिजबुल्लाचे अनेक नेते किंवा इराणचं जे लष्कर आहे त्याचा सोलेमनी म्हणून एक खूप मोठा नेता होता की ते हिजबुल्ला आणि सिरियामध्ये कुठे राहायचं, कुठलं नियंत्रण करायचं, सगळं तो प्लॅन करायचा. त्याला अमेरिकेने उडवलं. या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या सिरियाच्या विरोधात गेला, त्या सगळ्या बसद अल असदच्या विरोधात गेला. आणि त्याला म्हणून रशियाकडनं, इराणकडनं, हिजबुल्लाकडनं कुणाकडूनही मदत मिळणं अशक्य सर. झालं. आपण अलीकडच्या काळातल्या काही घटना पाहिल्या तर श्रीलंकेमध्ये अशाच पद्धतीचा उठाव झाला आणि राष्ट्रप्रमुखांच्या पॅलेसमध्ये जाऊन तिथे लोक काय स्विमिंग पूल मध्ये पोहत होते किंवा कोचेसवर तिथे चांगले लोळत होते. बांगलादेशमध्ये शेख हसीनांच्या घरामध्ये घुसून असंच त्यांच्या साड्या काय चोरीला नेल्या लोकांनी. म्हणजे अक्षरशः हा हैदोस घातला. तसंच आता सिरियाचं झालंय असं तुम्हाला वाटतं का? आणि बशर अल असद पुन्हा कधीतरी त्यांच्या मायदेशी परतू शकतील का? त्याचं या क्षणी उत्तर देणं कठीण आहे. बसद अल असद आता रशियामध्ये, आणि रशियाने त्यांना सुरुवातीपासून मदत केली आहे 2015 पासून मोठ्या प्रमाणात. त्यामुळे त्यांना ते रशियात जातील किंवा बेलारूसला जातील असं वाटत होतं. कारण बेलारूस म्हणजे संपूर्णपणे रशियाच्या मदतीवर अवलंबून असणारं राष्ट्र. बरोबर. अशा स्वरूपात त्याची आहे असं म्हटलं जातं. पण ते रशियाला गेले. रशियाहून निश्चितच ते इराण आणि या सगळ्यांच्या मदतीनं परत प्रयत्न करणार. पण मला आश्चर्य वाटतं की आज जगात म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बरोबर जो बायडन यांनी जे काही निवेदन केलं आहे की शेवटी दमास्कस पडलं, अशा स्वरूपात त्यांनी जे काही म्हटलं आणि त्यांनी जे काही एक्सवर जे काही पोस्ट केलं आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात त्याचा आनंद झालेला वाटतं. त्याला कारण आहेत की सिरियाच्या असद सरकारच्या विरोधात अमेरिका सुरुवातीपासून होतं. बरोबर. 2011 नंतर अधिक सक्रिय झालं आणि अमेरिकाचा एजेंडा पण असदला पदच्युत करा हा होता आणि ते झालंय. जसं सद्दाम हुसेनच्या बाबतीत झालं, गद्दाफीच्या बाबतीत झालं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की इराकमध्ये, लिबियामध्ये आपल्याला जे जाणवतं की सद्दाम हुसेन किंवा गद्दाफी असतील ते सगळे हुकुमशाह होते, परंतु त्या सगळ्यांनी त्यांच्या देशाला कुठेतरी एकसंघ ठेवलेला आणि अंतर्गत युद्ध, यादवी युद्ध होऊ दिलं नाही. शिया सुन्नी किंवा अशा वांशिक युद्ध होऊ दिलं नाही आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा लोकांचा प्रयत्न होता. म्हणजे अशा प्रमाणे म्हणता येईल की त्या दोघांचा
एक वेगवेगळ्या धर्म जातीच्या लोकांना ते एकत्र ठेवत होते. बरोबर. ते गेले, पण त्यानंतर आज आपण जे काय पाहतो हम्म. त्या ठिकाणी वांशिक युद्ध सुरू आहे, हम्म. यादवी युद्ध सुरू आहे, अराजक माजलेला आहे. अराजकता आहे. त्यामुळे अमेरिकेला जे काय त्यांना टॉपल करायचं होतं हम्म. ते टॉपल केलं. त्यानंतर जे काही झालं त्याला कोण जबाबदार? किंवा अफगाणिस्तानात हो. अफगाणिस्तानात तर आज जी काही परिस्थिती आहे, अमेरिकाने तिकडनं माघार घेतल्यानंतर हो. जी स्थिती निर्माण झाली त्याला कोण जबाबदार? हम्म. मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत. एक तर कोणीही हुकुमशहाचं समर्थन करता कामा नये, हम्म. परंतु त्याच सोबत धर्म आधारित सत्ता, हम्म. म्हणजे शेवटी आज अल गोलानी जो आहे हो. त्याचं राजकारण, त्याचा विचार हा संपूर्णपणे धर्म आधारित आहे, बरोबर. इस्लामिक विचार आहे. हम्म. आणि त्या स्वरूपानं ती सत्ता येणं किंवा अफगाणिस्तानमध्ये आली आहे किंवा इतर देशात आली आहे, हम्म. हे दोन्ही धोक्याची गोष्ट आहे, आपण लक्षात ठेवलं बरोबर, पाहिजे. धोक्याच्या घंटा आहेत सर. पण पश्चिम आशियामध्ये जे सगळं चाललंय आणि अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जी सत्ता स्पर्धा आहे, तर पश्चिम आशियामधले सामान्य लोक याची किंमत जी मोजतायत सर, याला काही अंत आहे का? नाही, माझं असं मत आहे की मात्र पश्चिम आशिया नाही, हम्म. या सगळ्याचे परिणाम एकूण जागतिक स्तरावर होणार आहेत. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे त्यात भारत देखील अपवाद नाही. हम्म. कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे आता जे काही बांगलादेशमध्ये जे काही हो. घडतंय, हो. बांगलादेशमध्ये की मोहम्मद युनूस यांचं जे काही सरकार आहे त्याच्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असेल तर ते खालेदा झियाचा जो काही पक्ष आहे, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हम्म. आणि जमात इस्लामीचा. हम्म. तर जमात इस्लामी 1971ला जेव्हा बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं हम्म. तेव्हा जमात इस्लामी पाकिस्तानच्या सोबत होतं. हम्म. आणि जमात इस्लामीनी तिकडच्या जेनोसाइड किंवा नरसंहारमध्ये हम्म. पाकिस्तानच्या लष्कराला मदत केलेली. हम्म. आणि या व्यतिरिक्त इतर काही अतिरेकी संघटना आहे की ज्यांचा युनूस सरकारवर प्रभाव आहे. हम्म. साहजिकच या सगळ्या गोलानीचं जे काही सिरियामध्ये ऑर्गनायझेशन आहे, चाललंय. संघटना जी काय आहे, हयात तहरीर अल शाम म्हणून, हम्म. त्याच्या आणि या सगळ्यांचे देखील संबंध आहे. बरोबर. त्याच्या आणि अल कायद्याचे संबंध आहेत. त्यामुळे या सगळ्याचा जागतिक स्तरावर परिणाम होणार आहे. आणि म्हणून की कुठल्याही देशाने सिरियाच्या संदर्भात भूमिका घेताना हम्म. की एकतर्फी भूमिका घेता कामा नये. हम्म. म्हणजे सगळ्या गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट नसतात. हम्म. म्हणजे असं गेला हम्म. हे चांगलं झालं हा. असं म्हणणं योग्य नाही, हम्म. किंवा हे आलं हे चांगलं झालं हम्म. असं म्हणणं योग्य नाही. हम्म. की या दोन्ही इव्हिल्स हम्म. होते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हम्म. आणि त्याच स्वरूपानं सिरियन लोकांनी, हम्म. आणि मला असं वाटतं की सिरियाची जे काही लोक आहेत हम्म. ते अत्यंत विचारपूर्वक हम्म. निर्णय घेतील. आणि मला असं वाटतं आणि मला खात्री आहे की ही जी काही सरकार, जी काही अल गोलानीची जी काही आता सरकार स्थापन होईल खऱ्या अर्थानं, हम्म. ती काही फाळकर राहील असं मला वाटत. मी त्याला एक कारण सांगतो हम्म. की 14ला जेव्हा सिरियाला गेलो होतो हम्म. तेव्हा वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारत असताना सगळ्यांना विचारत होतो तुम्ही कोण आहात. हम्म. म्हणजे माझं विचारण्याचा उद्देश हा असायचा की मला 50 लोक असतील हम्म. तर त्यात अलावाईट किती आहेत, शिया किती आहेत, सुन्नी किती आहेत हे बरोबर. मला समजून घ्यायचं होतं. हम्म. पण त्यातलं कोणीही मी अमुक आहे असं सांगत होतं. ते प्रत्येक जण आम्ही सिरियन आहोत हे सांगत होतं. हम्म. आणि ही गोष्ट जी आहे ती त्यांना एक ठेवणार. हम्म. आणि म्हणून मला खात्री आहे की आजचं जे सिरिया आहे हम्म. ते उद्या नंतर परवा हम्म. ते बदलणार. बरोबर सर, तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय की दहशतीच्या जोरावर मिळवलेली सत्ता ही टिकत नाही, एखाद्या धर्माच्या आधारे मिळवलेली सत्ता तीही टिकत नाही, शेवटी लोक त्या देशाची महत्वाची असतात. शेवटचा प्रश्न, या पश्चिम आशियातल्या सगळ्या संघर्षामधून किंवा आपल्या शेजारी देशांमधल्या परिस्थितीतून भारताने काय धडा घ्यायला हवा?
भारताने जो काही धडा घ्यायला म्हणजे एकूण जे काही आपल्या शेजारीच म्हणजे हम्म. फारसं लांब जाण्याची गरज नाही, हो सिरियाचाही जाण्याची गरज नाही, बांगलादेश आणि पाकिस्तानचा विचार हम्म, केला हम्म, तर या दोन्ही देशात अल्पसंख्याकांवर जी स्थिती आहे हम्म, म्हणजे बांगलादेशात आपण वाचतो हम्म, पाहतो हम्म. की मोठ्या प्रमाणात हिंदू समाजावर हो हल्ले अत्याचार होत होत आहेत. आहेत, देवदेवतांची मंदिराची विटंबना करण्यात येते वगैरे, ते अत्यंत निषेधार्ह आहे. हम्म, पाकिस्तानमध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये जे काही अल्पसंख्याक आहे हम्म. तर कोण आहे? हिंदू, हो ख्रिस्ती, अहमदिया हम्म. आणि शिया बरोबर. अल्पसंख्याक आहे. हम्म, अल्पसंख्याकावर अत्याचार होत आहेत. हम्म, आपल्या इकडे त्यातून धडा आपण हे घेतला पाहिजे की सगळ्यांना हम्म, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो हम्म. सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. नॉट ओनली ऑन पेपर, हम्म, फक्त पेपरवर नाही, हम्म, प्रत्यक्षात मिळाली पाहिजे. हम्म, आणि सगळ्यांना जेव्हा समान संधी मिळेल हम्म. म्हणजे बांगलादेशात देखील जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहे हम्म, ते युनूस सरकारने आणि आजच भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री तिकडे गेलेत, बांगलादेशला गेलेत. म्हणजे 5 ऑगस्टला शेख हसीनाला पळून जावं लागलं आणि ते भारतात आल्या. हम्म. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरील पहिले भारतीय अधिकारी, राजनैतिक अधिकारी बांगलादेशला गेले. स्वाभाविकच वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची चर्चा होणार हम्म. आणि हिंदूंवरचे अत्याचार हल्ले कशा स्वरूपात थांबणार त्या दृष्टीचा प्रयत्न तिकडे अजून करतील. बरोबर. मोहम्मद युनूस म्हणजे मोहम्मद युनूसला आश्चर्य या स्वरूपानं वाटतं की मोहम्मद युनूस बद्दल ज्या कोणी आधी लोकांनी वाचलेलं आहे तर त्यांच्याकडनं अशा स्वरूपानं हो म्हणजे त्यांच्या हातात म्हणजे काही आर्थिक गोष्टी नाही, क्रांतीचे प्रणेते त्यांना म्हटलं हं, जातं त्यांच्या हातात बांगलादेशच्या. काही पण किमान सगळ्यांना सुरक्षा दिली पाहिजे. हम्म, आणि शेवटी सरकारचं कर्तव्य आहे हम्म, की देशाच्या प्रत्येक नागरिकाला मग तो हं. कुठल्याही जाती धर्माचा असो हम्म. त्यांना वाटलं पाहिजे की मीच या देशात सुरक्षित आहे. बरोबर. मीच तसं या देशाचा सगळीकडे- नागरिक आहे. सगळीकडे- तुम्ही जसं सिरियाचं सांगितलं की आपण जरी यादवी युद्धाबद्दल हिंसाचाराबद्दल ऐकत असलो तरी तिथल्या सामान्य माणसाचं जगणं आपल्यासारखंच असतं. त्यांनाही शिक्षण हवं असतं, आरोग्य हवं असतं, मुलांसाठी हिताच्या गोष्टी हव्या असतात आणि हाच सगळा पश्चिम आशियामधला संघर्ष कधी संपणार याचं जग वाट बघतंय. पण सर आता तुम्ही सिरियाचा जो हा प्रश्न आहे थोडासा अवघड आहे आपल्या सगळ्यांसाठी, पण तुम्ही समजून सांगितलात, तुम्ही सिरियाचे अनुभव सांगितलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फक्त एक अजून अनुभव राहिला हा सगळ्यात तो सांगतो हा की तिकडे कुर्डिश नावाची कम्युनिटी आहे. हा ते 3 देशात विभागले गेले आहेत. तर तिकडच्या एका खासदाराची भेट झालेली हम्म, आणि तर राज कपूरचा एकदम चाहता होता हा आणि राज कपूरचे अनेक गाणे त्यांनी हम्म, आम्हाला ऐकवले. हम्म, त्यांनी स्वतः गाऊन हम्म. गाऊन ऐकलंय. हम्म. त्यामुळे भारतीय चित्रपट फिल्म हो. इंडस्ट्री जी आहे हो. त्याचा एवढा सिरियासारख्या देशात देखील हम्म. प्रभाव आहे. खरंय. आम्ही इजिप्तला गेलो होतो तिथे सुद्धा शाहरुख खान, करीना कपूर यांच्याबद्दल आम्हाला विचारलं जायचं. खरं आहे युद्ध, संघर्ष, हिंसाचार या सगळ्यामध्ये माणसातले संबंध शेवटी महत्वाचे आहेत. कला, क्रीडा यामुळेच आपण जग सगळं एकत्र येत असतं. तर खूप खूप धन्यवाद. आणि सरांनी जे पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल सांगितलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काही आणखीन प्रश्न असतील, जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.